पार्टीचा के सम्मान में बीएसपी मैदान में, के सम्मान में बीएसपी मैदान में, बाबा के सम्मान में बीएसपी मैदान में, बहुजन समाज पार्टीचा कांग्रेस समाज संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस समाज संघर्ष विधानसभेपैकी माझ्या 8 विधानसभा कंप्लीट आहे आणि 8 विधानसभेवर माझं संपूर्ण काम झालेलं आहे। त्यापैकी तुम्ही विधानसभेचा अहवाल पावती को सदस्य नोंदणी को मी त्यांची इंचार्ज तुमच्या समोर उभा करतो। कोल्हापूर विधानसभेचे इंचार्ज अमोलजी पवार त्यांची संपूर्ण टीम सोबत समोर आहे। कोल्हापूर विधानसभा कोल्हापूर रात्र दिवस मेहनत करा। शहराची विधानसभा आहे। शहरामध्ये नामांकित पुढारी मराठवाड्याचे केंद्रातले सगळे मराठवाड्याचे पुढारी तिथं राहतात शहरामध्ये आणि मुस्लिम बहुल जास्त त्यांचे 17 सेक्टर मुस्लिमांचे नाही। माझं कसं नाही, टोटल सेक्टर किती आहे? 32 बरोबर आहे। 17 सेक्टर मुस्लिमांचे आहे, तिथे एक एक दोन दोन माणूस भेटला तरी चालेल, नाही भेटला तरी चालेल, पण काही ठिकाणी बनवता आपली भारत कमी एरिया एक एक दोन दोन महाराष्ट्रात पहिल्यांदा एखादा आले आणि पहिला आमदार महाराष्ट्रात त्यांनी एमआयएम इथं काढलेलं आहे मध्य विधानसभा म्हणजे आपल्याला हात जातं कारण मुस्लिम समाज तिथे जास्त प्रयत्न वालों की कभी हार नहीं होती। प्रयास तो बरोबर आहे। तुझं विजय बसके जिल्हा किती शिकला? माझं MSW काय पद्धती तुला? जिल्हा मार कुठली विधानसभा तुझ्याकडे? मध्य विधानसभा सांग तुझं काय मध्य विधानसभामध्ये आम्ही जवळपास सेक्टरपर्यंतच गेलेलो आहे। कुठलं बाकी संघटना सेक्टरमध्ये बांधलेली तुमची विधानसभा आहे मुस्लिम विधानसभा जास्त असल्यामुळे इथं आपले एरिया आहे ते कमी आहे आणि तरी पण आपण सगळ्या जवळपास आज एरियामध्ये गेलेले जसं विसरवाडी इकडं भीमनगर नॉर्थिंगपुरा नंदगाव तालुका शांतीपुरा बेगमपुरा खूप 1000 रुपये जमा झालेली आमची बाकीचे अहवाल द्या ना लेखी। तुम्ही विधानसभेची बॉडी पूर्ण आहे? विधानसभेच्या लोकांना काही जबाबदाऱ्या वाटल्या सेक्टर सेक्टर बनवताना मध्ये हो सेक्टर बनलेले तसं आता तिथं काही सेक्टर बनवलं तरी नाही बनवून आले सेक्टर जिथं बनवले तिथं बूथ बनवत नाही का? बूथ बनवते एका महिन्यानंतर इलेक्शन लागेल तर बूथ आपल्याकडे बूथवर बसायला लोक नसतील तर तुम्ही काय इलेक्शन कंटेस्ट करणार? ये हमारी चौथी मीटिंग है। कल तक मैंने 3 मीटिंग्स कंप्लीट की 7 तारीख के हमारे स्टेट मीटिंग के बाद, क्योंकि अभी दादा ने कहा कि हम लोगों को आप बिल्कुल सांस भी लेने की फुर्सत नहीं दे रहे हो और मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि मैं आपको सांस लेने की फुर्सत इलेक्शन तक नहीं दूँ। फिर भी तालियां बजाओ। इसके बाद लगे तो आप 15-20 दिन के लिए छुट्टी पर चले जाना इलेक्शन के बाद, जैसे सभी छुट्टी मनाते हैं। अभी ये हमारे लिए डू और डाई की सिचुएशन है, जीने मरने का प्रश्न है साथियों हमारे, क्योंकि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को एक बार जवाहरलाल जी ने कहा था, जवाहरलाल जी को एक बाबा साहब ने कही थी कि इलेक्शन आपके लिए एक गेम हो सकता है, एक बिजनेस हो सकता है, लेकिन इलेक्शन हमारे लिए जीने मरने का प्रश्न है। उसी तरीके से इस बार भी जो इलेक्शन इस महाराष्ट्र की भूमि में, पवित्र भूमि में होने जा रहा है, ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है साथियों, बहुत महत्वपूर्ण। इसके पहले क्या हुआ, कैसे हुआ, किसने क्या किया, इसके अतीत में हिस्ट्री में मैं नहीं जाऊंगा, क्योंकि अतीत में जाएंगे तो बहुत सारे प्रॉब्लम्स क्रिएट हो जाएगी, बहुत सारी चीजें आएंगी। लेकिन मैं समझता हूँ कि आज बहन जी ने, परमादरणीय बहन जी ने मुझे ये चांस दिया है, काम करने का मौका दिया है, तो ये हम सबकी जिम्मेदारी है, केवल मेरी अकेले की नहीं। अकेला प्रदेशाध्यक्ष कुछ नहीं कर सकता,
ये पूरे स्टेट के लोगों की जिम्मेदारी, स्टेट में आने वाले सारे जिले की जिम्मेदारी, जिले के अध्यक्ष से लेकर तो जिले के पूरे जितने पदाधिकारी उनकी जिम्मेदारी, विधानसभा में आने वाली सारे विधानसभा के पदाधिकारियों की जिम्मेदारी, बूथ और सेक्टर के पदाधिकारियों की जिम्मेदारी है। बहन जी की वो बात मुझे आज भी याद है। मैं बार बार जब आंखें बंद करता हूँ तो वही बात मुझे याद आती है कि भाई महाराष्ट्र से आज तक कोई रिजल्ट नहीं आया। सर, आज मराठवाडा स्तरीय संघटन समीक्षा बैठक आयोजित केली होती. काय उद्देश होता त्याच्यामधून आणि त्याच्या पुढं काय निष्पन्न झालं? परम आदरणीय बहनजींनी ज्या प्रकारे आदेश दिलेला आहे त्यांच्या आदेशाप्रमाणे मी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून 24 तारखेपासून या पदावर रुजू झालेलो आणि बहनजींनी आदेश दिला की जनसामान्यामध्ये जाऊन महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीचं स्टेट लेवल, जिल्हा लेवल, विधानसभा लेवल, बूथ आणि सेक्टर हे स्ट्रॉंग करायचं आहे, संघटन स्ट्रॉंग करायचं आहे आणि संघटन स्ट्रॉंग झाल्यानंतर विधानसभा लेवलवर कमीत कमी 4 कॅडर व्हायला पाहिजे, ज्या कॅडरमध्ये आम्ही महापुरुषाची माहिती, महापुरुषाचे विचार, त्यांनी या समाजाप्रती काय केलेलं आहे ते समजून सांगायचं आहे. तर परम आदरणीय बहन मायावतीजींची यांच्या आदेशानुसार व सन्माननीय खासदार आमचे प्रभारी सिद्धार्थ साहेब यांच्या आदेशानुसार हे जे झोनस्तरीय संघटन समीक्षा आम्ही पूर्ण करतो आहे. या समीक्षेमध्ये कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी किती काम केलं याची समीक्षा आम्ही घेतो आहे. सोबतच येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये या महाराष्ट्रामध्ये, या पवित्र भूमीमध्ये बहुजन समाज पार्टीचे निळे हत्ती या विधानसभेमध्ये कसे जातील त्यांची पूर्ण तयारी, पूर्ण प्लॅनिंग आम्ही करतो आहे. मोठ्या संख्येनं, मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रातील बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता, पदाधिकारी या कामाला लागलेला आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झालेला आहे, प्रचंड मोटिवेटेड आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमच्या कार्यकर्ता ज्या प्रकारे कामाला लागला त्यांच्या विश्वासावर आमचं काम आहे आणि त्यांच्या विश्वासावरच या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 5 ते 10 आमदार आणण्याची आमची ताकद आहे आणि आमचे ते प्रयत्न सुरू आहेत. ही कितवी बैठक आहे आणि याच्या पुढं पण बैठका होणार आहेत? आमच्या दररोज बैठका सुरू आहे. स्टेट लेवलची ही 4थी बैठक या 3 दिवसामध्ये मी घेतलेली आहे. 7 तारखेला स्टेट कमिटीची बैठक झाली. या अगोदर स्टेट कमिटीच्या 3 बैठकी झाल्या आणि विधानसभा स्तरीय, बूथ स्तरीय, सेक्टर स्तरीय, जिल्हास्तरीय बैठका दररोज सुरू आहे. आजपर्यंत आमचे 700 कॅडरवर 700 कॅडर झालेले आहे. डेली आमची कॅडर सुरू आहे. बहनजीच्या आदेशाप्रमाणे आम्ही आमचा भर हा कॅडरवर देतो आहे. सर, दिवसेंदिवस बहुजन समाज पार्टीचा वोट शेअर कमी होत आहे, त्यासाठी काय प्रयत्न केले जात आहे? मी तुम्हाला सांगू इच्छितो की राजकारणामध्ये संख्येचं गणित असते, इश्यूज असतात. प्रत्येक वेळेस इश्यूजवर भर देऊन हा जो पॉलिटिक्समध्ये गेम खेळला जातो. तुम्हाला माहीत असेल की 2024मध्ये जो गेम झाला लोकसभेमध्ये तो या इथल्या काँग्रेसनी, इंडिया गठबंधननी आमच्या बहुजन समाजाला, आमच्या SC ST OBC समाज, मायनॉरिटी समाजाला हा मूर्ख बनून संविधान वाचवायचं आहे म्हणून त्यांचे मतं त्यांनी घेतलेले आहे. पण तुम्हाला सांगतो 1 तारखेला जो निर्णय आला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये सर्वात आधी कोणी कमर कसली असेल, कोणी आवाज उठवला असेल SC ST OBC मायनॉरिटीसाठी ते परमादरणीय बहन मायावतीजी आणि बहुजन समाज पार्टीने उचललेला आहे. आणि म्हणून या इश्यूला घेऊन, या संविधानाच्या इश्यूला आणि SC ST वर होणारे जे हल्ले आहेत आरक्षणाच्या माध्यमातून, इतर माध्यमातून आम्ही समाजामध्ये जात आहोत आणि समाजाला आम्ही चेतवत आहोत, समाजामध्ये चेतना निर्माण करत आहोत, समाजाला समजून सांगत आहोत की येणाऱ्या दिवसामध्ये जर तुम्हाला तुमचं भलं पाहिजे असेल, तुमच्या लेकराबाळाचं भलं पाहिजे असेल, आने वाली पिढी का भला चाहिए, तर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीच्या हत्तीशिवाय कोणाकडे जाऊ नये आणि परम आदरणीय बहनजीच्या शिवाय कोणावर विश्वास ठेवू नये. मला पूर्ण विश्वास आहे की जे आमचा वोट शेअर जो घसरलेला होता यावेळेस या 2024च्या विधानसभेमध्ये तुम्हाला रिझल्ट हा काहीतरी आगळा वेगळा दिसेल. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बहुजन समाज पार्टी मोठी पार्टी बनून उभरेल आणि आमचे आमदार सुद्धा या विधानसभेमध्ये आम्ही इथं पाठवू. सर्वच पक्षांनी आगामी विधानसभेची निवडणुकीची तयारी सुरू केली. बहुजन समाज पार्टीनं जी तयारी सुरू ती कुठपर्यंत आली आणि आगामी काळामध्ये कुठल्या पक्षाशी युती वगैरे करणार आहे? युती ही परमादरणीय बहनजी करतात. त्यांच्या आदेशाप्रमाणेच आम्ही इथं रिॲक्ट करतो. बहनजींनी सांगितलेलं आहे इंडिया गठबंधन, NDA गठबंधन यांना सोडून जे रिजनल पार्टीज आहेत, जे आमच्यासोबत येऊ शकतात, आमच्या विचारावर ज्यांना विश्वास आहे त्यांच्यासोबत आम्ही युती करू शकतो.
पण याच्यासाठी आम्ही परम आदरणीय बहीणजी सन्माननीय सिद्धार्थ साहेब यांच्याशी चर्चा करून आम्ही हा निर्णय घेणार आहोत। तत्पूर्वी या महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत आणि जनतेपर्यंत बहुजन समाजाची विचारधारा, संविधानासोबत काय घडलं, रिझर्वेशनसोबत काय घडलं, 1 तारखेचा सुप्रीम कोर्टचा आदेश कशा प्रकारे आहे, बहीणजींनी आपलं मत त्याच्यावर मांडलेलं आहे, त्याच्यावर बहीणजीचं मत काय आहे, बहीणजी या देशामध्ये तळागाळातल्या लोकांसाठी काय करू इच्छिते, म्हणून या संदर्भात आम्ही एक संविधान जागर रॅली चैत्यभूमीपर्यंत, दीक्षाभूमीपासून चैत्यभूमीपर्यंत येत्या 30/9 पासून करत आहोत आणि ज्याचं समापन मुंबई येथे धारावी येथे ओपन सभेमध्ये आम्ही मान्यवर कांशीराम साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त त्याचं समापन करणार। सर, तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्षात चैतन्य आले, तर आगामी काळामध्ये काही पक्षप्रवेश सोहळे होतील का? पक्षप्रवेशाची गोष्ट तुम्हाला सांगतोय की मी जिथं जिथं जातो आहे मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होतो आहे। काही लोक वंचितमधून आमच्या पक्षामध्ये यायला लागले, काही लोक दुसऱ्या पार्टीमधून आमच्या पक्षामध्ये यायला लागले। आताच मी वर्धेमध्ये एक माजी खासदार आहे रामचंद्रजी घांगारे, त्यांचे चिरंजीव ते वंचितचे जिल्हाध्यक्ष होते तेली समाजाचे, त्यांना मी आताच प्रवेश दिला। एक मराठा समाजाची आमची ताई आहे, ती वंचितमध्ये होती, त्यांना आम्ही प्रवेश दिला। नागपूरमध्ये बऱ्याच लोकांना प्रवेश दिला। आता परवाच्या दिवशी मी पुणे आणि मुंबईमध्ये पण काही लोकांना प्रवेश दिला। तर मोठ्या संख्येनं बहुजन समाजाचे लोक आज बहुजन समाज पार्टीकडे आकर्षित होत आहे। त्यांना चांगलं काम महाराष्ट्रामध्ये दिसत आहे। तळागाळातला कार्यकर्ता एक झालेला आहे, पुराणे कार्यकर्ते होते ते मोठ्या संख्येनं आज जुमानं कामं करायला सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचा माणूस जो इकडे तिकडे गेलेला असेल या विचारधारेवर बैल मायावतीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लगेच आपल्या स्वगृही परते।